कुपवाड प्रभाग क्रमांक 3 कार्यालय येथे ड्रेनेज विभागाचे उपमहापौर गजानन मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न। सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे उपमहापौर गजानन मगदूम यांनी सुरू असलेल्या कुपवाड ड्रेनेज योजनेच्या कामासंदर्भात आढावा बैठक कुपवाड प्रभाग समिती 3 कार्यालयामध्ये घेण्यात आली आणि यावेळी कुपवाड शहरातील वॉर्ड क्रमांक 1, 2, 8 मधील नगरसेवक उपस्थित होते। या बैठकीमध्ये ड्रेनेज कामासंदर्भात अनेक समस्या आणि त्रुटी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मांडल्या। कुपवाड शहरात सध्या सुरू असलेल्या ड्रेनेज योजनेमुळे रस्ते, पाणी योजनेच्या पाईपलाईन्स फुटत आहेत, त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे। कोणतेही नियोजन न करता ते काम सुरू असल्यामुळे MGP अधिकारी आणि ड्रेनेज विभागाचे अधिकाऱ्यांनी या बैठकीत धारेवर धरण्यात आले। ज्या ठिकाणी काम सुरू आहे अशा ठिकाणी महापालिकेचे आणि MGPC अधिकारी उपस्थित असणे गरजेचे आहे, पण प्रत्यक्षात ड्रेनेज ठेकेदारांचे सुपरवायझर त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि ते मनमानी पद्धतीने लाईन टाकण्याचं काम सुरू आहे। काम सुरू असल्याचा कोणताही फलक लावण्यात आलेला नाही। तसेच त्या ठिकाणी रात्री खुदाई झाल्यानंतर अंधारामध्ये कोणतीही सुरक्षिततेची काळजी घेतली जात नाही। यावर अपघात घडल्यास त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असे गंभीर इशारा बैठकीमध्ये देण्यात आला। या ठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे आणि चेंबर बांधण्याचे काम पूर्ण झाले आहे। असे रस्ते पुनर्वत करण्याचे आदेश या बैठकीमध्ये देण्यात आले आहेत। यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, MGPC देवर्षी नगरसेवक चेतन सूर्यवंशी, रवींद्र सदामते, प्रकाश पाटील, नगरसेविका माया गडदे, मीनाक्षी पाटील, सनी धोत्रे, प्रशांत राठोड, कृष्णा राठोड उपस्थित होते। आज कुपवाड शहरामध्ये जे ड्रेनेजचं काम चालू होतं त्या ड्रेनेज संदर्भात एक 2-4 दिवस आधी MGP अधिकारी व ड्रेनेजचे अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना सूचना दिल्या होत्या की कुपवाड ड्रेनेजबद्दल पूर्ण कुपवाड शहरातील नगरसेवक यांच्या संगत जे काय काम चालू आहे तुमचं त्यासाठी चर्चा करण्यासाठी आज बोलवलं होतं। चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली। त्या ड्रेनेजवाल्यांनी दररोज एक 500 किलोमीटरचं काम मीटरचं काम त्यांना दिलं होतं करायचं 500 मीटरचं, तर त्यांचं काम 500 मीटर न होता रोज एक 50-40 एवढंच काम चालू आहे। संत गतीनं काम चालू आहे। हे काम संपवायचं कधी? त्यांची मुदत संपल्या। आयुक्तांच्या अधिकाऱ्याखाली 1 जानेवारीपर्यंत त्यांना वाढवून दिल्या। या जानेवारीपर्यंत जर काम संपलं नसेल, संपवायलाच पाहिजे असा आदेश आयुक्त साहेबांनी दिलं होतं। पण मला नाही वाटत या गतीनं ज्या गतीनं काम चालू आहे तर या गतीनं काम संपणार नाही, तर त्याने कामाची गती वाढवली पाहिजे आणि काम लवकरात लवकर संपवलं पाहिजे। जेवढं काय आता कुपवाड शहरामध्ये उकरलं आहे तेवढं भरून घेऊन, जेवढं डांबरी असेल डांबरी, मुरुम असेल मुरुम, त्यांनी भरून पहिलं ते काम पूर्ण करायचं आणि मग उकरायचं असं आम्ही आदेश देऊन व प्रशासनाने आदेश त्यांना दिले आणि पुढची मीटिंग पुढच्या आठवड्यात आयुक्त साहेबांसंगत सर्व कुपवाडच्या नागरिक व नगरसेवकांनी घेऊन करायची ठरली। ड्रेनेज योजनेसंदर्भामध्ये ड्रेनेजचे ठेकेदार, MGPचे अधिकारी, सर्व नगरसेवक यांच्याबरोबर एक आढावा बैठक झाली आणि त्या आढावा बैठकीमध्ये या ड्रेनेजच्या कामाच्या संदर्भामध्ये जी काही पुढची कारवाई चालू करण्याची आहे त्या संदर्भामध्ये योग्य ते आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। आज जवळपास बऱ्याच ठिकाणी ड्रेनेजचं काम पूर्णत्वास जात आहे, परंतु येणाऱ्या पावसाळ्याचा दिवस लक्षात घेतले तर तातडीनं ड्रेनेजचे पॅचवर्क करण्याचे आदेश प्रशासनाने व उपमहापौर साहेबांनी त्यांना दिलेले आहेत आणि दर्जाच्या बाबतीतसुद्धा अतिशय कडक भाषेमध्ये उपमहापौर साहेब, उपायुक्त साहेब यांनी त्यांना आदेश दिलेले आहेत। कारण काही ठिकाणी चेंबर बांधलेले आहेत, त्या चेंबरचा दर्जा हा निकृष्ट दर्जाचा आहे। त्याला बांधलेल्या ठिकाणी चेंबर पाणी मारलं जात नाही, तसेच काही ठिकाणी बॅरिकेटिंग लावले जात नाही, त्यामुळे अपघात घडत आहेत। अशा सर्वच बाबीचा विचार करून आज त्यांना योग्य ते निर्देश आणि आदेश दिलेले आहेत आणि लवकरच या कामामध्ये चांगल्या पद्धतीने सुधारणा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कुपवाड।